तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे एक सोलो ड्राईव्हसाठी नेरूळपासून इगतपुरीपर्यंत. तर आज आपण जाणार आहे समृद्धी महामार्गाने. तुम्हाला माहितीच असेल की लास्टचा जो टप्पा आहे आमनेपासून इगतपुरीपर्यंत तो आता चालू झालेला आहे 5 जूनला. तर आपण आज त्याची पूर्ण माहिती देणार आहोत. मुंबईवरून जात असताना कुठून तुम्हाला राईट मारायचा आहे समृद्धी महामार्ग घेण्यासाठी तो सुद्धा आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आपण न टाइमपास करता इथून निघूया नेरूळवरून आणि आपण तिकडे पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवू की कुठून राईट मारायचा आहे तो. समृद्धी महामार्गाची इगतपुरीपर्यंत पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नकात आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला निघूया. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि आपण निघालेलो आहे नेरूळवरून. बघू शकता आपण हायवेला आहे आता. तर आपण इथून आता जाणार आहे कळव्याला आणि मग कळवावरून नाशिक हायवे पकडून आपण पुढे जाणार आहे भिवंडीच्या दिशेने. तर चला कळव्याला पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो की आपण कुठून राईड घेणार आहे त्या हायवेला. बघू शकता आपण आता कळव्याला पोचलेलो आहे. वाजलेले आहेत 10:07. तर इथून मी गुगलवरती चेक केलं तर राईटने तो रस्ता हायवेला कनेक्ट होतो, तो बंद दाखवत होता. सो आपण रिस्क न घेता इथून ब्रिजवरून लेफ्ट मारणार आहे आणि मग ब्रिज संपल्यावरती राईट मारून तसं आपण हायवेला कनेक्ट करणार आहे. तर बघूया, दाखवतो तुम्हाला. तर हा आहे कळव्याचा ब्रिज जुनावाला जो 1 वे केलेला आहे आणि या साईडला आहे तो कळव्याचा नवीन ब्रिज. सो आपण हा ब्रिज उतरून राईट मारणार आहे आणि पुढे जिथे आपण कनेक्ट करू हायवेला तिकडे तुम्हाला दाखवतो. तर आता आपण हायवेच्या इथे पोचलेलो आहे. तर पुढे तुम्हाला दाखवतो, वरून हायवे चाललेला आहे हा बघा. तर आपल्याला जायचं आहे आता या हायवेवरती. तर पुढून आपण लेफ्ट मारणार आहे सर्व्हिस रोडला आणि मग वरती जाणार आहे हायवेला. बघूया सर्व्हिस रोड चालू आहे का. अरे पण हा तर बंद आहे, 1 वे दिलेला आहे बघा, प्रवेश बंद. तर तुम्ही जसं बघितलं की तो रस्ता बंद होता, तर आपल्याला गुगलने पूर्ण फिरवून आणलेलं आहे. लोडाच्या बिल्डिंगला पूर्ण प्रदक्षिणा मारून आणलेलं आहे. आणि आता आपण समोर बघू शकता तुम्ही हायवे आहे. तर बघूया, इकडून सांगते की लेफ्ट मार म्हणून. लेफ्ट मारून मग परत राईटला हायवेला जायचं आहे. तर बघूया. Take the next right, then turn left. ओके. सो बघू शकता आपण आता हायवेला आलेलो आहे. हा बघा इथे हायवे आणि आता आपण हायवे कनेक्ट केलेला आहे. Continue for 800 meters. तर आता आपण हायवेला लागलेलो आहे. हाच रस्ता आता पूर्ण नाशिकपर्यंत असाच कंटिन्यू आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला जो समृद्धी हायवेचा राईट आहे तो भेटणार आहे. तर चला बघूया पुढे ट्रॅफिक आहे की नाही ते बघूया, तुम्हाला दाखवतो. तर आता आपण तिकडून कळव्यावरून 4 किलोमीटर पुढे आलो असू आणि आपल्याला ट्रॅफिक लागलेलं आहे. हे थोडंच ट्रॅफिक दाखवते गुगल मॅप्सवरती, ह्याच्या पुढे ट्रॅफिक दाखवत नाही. आज मंडे असल्या कारणाने सुद्धा असू शकतं की ट्रॅफिक नाही आहे. बट जेवढं मी ऐकलेलं आहे की ह्या रस्त्याला नेहमीच ट्रॅफिक असतं, तर मी बोलू शकेन की मी लकी आहे, आज जास्त ट्रॅफिक मला लागलेलं नाही आहे. आणि गुगल मॅपवरती पण पुढे ट्रॅफिक दाखवत नाही आहे. तर बघूया, जर पुढे ट्रॅफिक लागलं तर तुम्हाला दाखवेन कुठे ट्रॅफिक आहे ते. मी ह्याच्याबरोबरच तुम्हाला स्क्रीनवरती मॅपचा सुद्धा व्हिडिओ दाखवतो आहे.
जेणेकरून तुम्हाला कळेल की मला एवढंच ट्रॅफिक दाखवत होतं आणि त्याच्या पुढे ट्रॅफिक मला दाखवत नव्हतं. तर बघूया आपल्याला पुढे ट्रॅफिक भेटतं आहे का ते. वरती ढग बघा ना किती भारी आलेत. काय भारी वाटतंय ना व्ह्यू, एक नंबर. तुम्ही बघू शकताय की ते ब्रिजचं काम चालू आहे. तर हा जो रस्ता आहे तो आहे ओल्ड मुंबई नाशिक हायवे आणि याचंसुद्धा रुंदीकरण चालू आहे. कारण समृद्धी महामार्ग आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे याला हा रस्ता कनेक्ट करणार आहे, म्हणून याचंसुद्धा रुंदीकरणाचं काम चालू आहे जोरात. आपण आता जिथे आहे भिवंडीला, तर इथे माझ्या अंकलची फॅक्टरी आहे आणि आपण चाललेलो आहे सरळ पडग्याच्या साईडला. तरी ह्या रोडला आहे ना तुम्हाला सगळे वेअरहाऊसेस दिसतील. जसं इथे RK एम्पायरचं पूर्ण मोठाच्या मोठं वेअरहाऊस आहे बघू शकता. मागे DHLचं होतं आणि असेच सगळीकडे तुम्हाला पूर्ण या रस्त्याला वेअरहाऊसेस दिसणार आहेत. तर इथून आपल्याला हे तुम्ही बघू शकता शवाया ढाबा. तर इथून आपल्याला 4 किलोमीटरच्या नंतर राईट आहे सॉरी. तर बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. ह्या रस्त्याला आहे ना तुम्हाला सगळे लेफ्ट साईडला ढाबे दिसतील. तसा जो शवाया ढाबा गेला, इथे बुस्तान ढाबा आहे, याच्या पुढे शामियान आहे. तर असंच पुढे करिश्मा ढाबा म्हणून आहे, तर त्याच्यानंतर राईट आहे असं मला एकाने मागे सांगितलं. आता मी थांबून विचारलं त्याला, कारण गुगलवरती तर समृद्धी महामार्ग दाखवत नाही आहे सध्या तरी. तर मी थांबलो आणि त्याला विचारलं, तर ते बोलले की 4 किलोमीटर पुढे गेलात की तुम्हाला राईट भेटेल. तर बघूया. हे बघा सगळे ढाबेच आहेत राईट लेफ्ट साईडला. ते आहे साई ढाबा, त्याच्या पुढे आहे करिश्मा ढाबा, हा बघू शकता. आणि मला सांगितलेलं करिश्मा ढाबाच्या पुढे गेलात की तुम्हाला राईट भेटेल. बघूया. अरे बघा इथे लिहिलेलं आहे समृद्धी मार्ग 1 किलोमीटर नंतर राईट दाखवते. भिवंडी ढाबा. राईट. तर तुम्हाला हे मी करेक्टली सांगतो, शांग्रीला रिसॉर्ट जो आहे तो इथे आहे आणि शांग्रीलाच्या नंतरच राईट आहे. तर चला बघूया. वरती सुद्धा लिहिलेलं आहे बघा नाशिक स्ट्रेट. मला दाखवतो पुढे गेल्यावरती. थांबा. हा आहे करिश्मा ढाबा, तो करिश्मा ढाबा बोललेला कदाचित. तर हे बघा इथे तुम्हाला वरती दिसेल नागपूर राईट आणि नाशिक सरळ. सो इथून आपल्याला जायचं आहे खाली. ओके. सो हा बघा, हा आहे समृद्धी महामार्ग आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट.
आपण राईट घेतलेला आहे. आणि आपण लागलेलो आहे हायवेला. तर हा जो हायवे आहे आत्ता ज्याच्याने आपण चाललेलो आहे हा आहे NE4 म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. ह्याच्या पुढे गेल्यावरती तुम्हाला जो समृद्धी महामार्गाचा लेफ्ट आहे तो भेटणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला ते सुद्धा. बघा ना काय रस्ता बनवला आहे यार. रस्त्याला कोण दिसतच नाही आहे बघा. हे बघा 500 मीटरवरती लेफ्टला ठेवायचं आहे नागपूर आणि नाशिक. बघूया आजूबाजूला सगळे वेअर हाऊसेस दिसतील तुम्हाला इथे. समृद्धी महामार्गासाठी लेफ्ट. इथे बघा रस्ता बंद केलेला आहे आणि हा जो लेफ्ट आहे तो जातो समृद्धी महामार्गाकडे. सो आत्ता आपण लागलेलो आहे समृद्धी महामार्गाला. बघू शकता वरती नागपूर 724 किलोमीटर्स स्ट्रेट. तर हा चालू झालेला आहे समृद्धी महामार्ग. वरती बघू शकता स्पीड लिमिट कारसाठी आहे 120. तर समोर तुम्हाला दिसतोय तो आहे टोल नाका, फर्स्ट टोल समृद्धी महामार्गाचा. इकडे थांबलेलो आहे. बघू शकता हा टोल नाका आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. सो असा काही रस्ता आहे हा बघा. सो सध्या तरी या रोडवरती स्पीड कॅमेराज लावलेले नाही आहेत. तरी आपण स्पीड जी आहे ती आपली कंट्रोलमध्ये ठेवा या रोडवरती आलात की. आणि असं बाजूला थांबू नका प्लीज. तर आता तुम्ही थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा या रोडचे. तुम्हाला माझी पूर्ण जर्नी दाखवतो. तर आत्ता जो पुढे तुम्हाला दिसतोय तो आहे याचा फर्स्ट टनल. तर टनलचा सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. बघा हा आहे अंबरजे बोगदा. बघा वाव काय लाईट्स लावले आहेत बघा. छोटासाच बोगदा आहे पण एक नंबर काम केलेलं आहे बघा. तर आत्ता मी तुम्हाला ह्याच्याबरोबर गुगल मॅप्सची रेकॉर्डिंगसुद्धा दाखवीन. गुगल मॅप्स
वेडा होतोय ह्या रस्त्यावरून जाताना, त्याला समजतच नाही आहे की हा कोणत्या रस्त्याने चालला आहे. तुम्ही बघू शकता रेकॉर्डिंगमध्ये. सध्या गुगल मॅप्समध्ये हा रस्ता रजिस्टर्ड नाही आहे वाटतं, सो त्याला कळत नाही आहे की कोणत्या रस्त्याने चाललं आहे. सो इथे आता फर्स्ट एक्झिटचा बोर्ड दिसतोय आपल्याला, शहापूर आणि मुरबाड एक्झिट. 4 किलोमीटर नंतर आहे. छत्रपती संभाजीनगर 265 आणि नागपूर आहे 701 किलोमीटर. तर इथून लेफ्ट घेतलात की ही आहे शहापूरची एक्झिट. इथे खाली तुम्हाला टोल पण दिसेल. आणि तुम्ही जिथे बघाल तिथे निसर्गच निसर्ग. बघा किती भारी वाटतंय. दिसतोय की नाही माहिती नाही, ब्रिज बनवलेला आहे. समोरूनच ब्रिज चालू होईल आता. बघा कसा बनवलेला आहे बघा ब्रिज. आहे तो ब्रिज जो मी तुम्हाला दाखवत होतो. तर आपण ब्रिजवरती आहे आणि हा ब्रिज जसा संपतोय तसाच समोर तुम्हाला दिसतोय सेकंड बोगदा समृद्धी महामार्गाचा. तुम्हाला त्याचं नाव सांगतो मी पुढे गेल्यावरती. तर हा आहे सरलांबे टनल. बघू शकता किती भारी बनवलेलं आहे. वाव. हा आहे सेकंड टनल, सरलांबे टनल. जी ड्राईव्ह आहे ती माझी फर्स्ट सोलो ड्राईव्ह आहे एक्सप्लोर करायला समृद्धी महामार्ग. मला खूप मजा येते ड्राईव्ह करायला या रस्त्यावरती. बघू शकता किती सुंदर निसर्ग आहे बाजूला आणि पाऊस पडून गेल्यामुळे अजून हिरवगार झालेलं आहे सगळं. इगतपुरी आहे अजून 27 किलोमीटर. तर पुढे अजून एक टनल आलेला आहे थर्ड टनल. या टनलचं नाव लिहिलेलं दिसत नाही आहे मला. टनलवरती जे पेंटिंग केलेलं आहे ते सुद्धा बघा किती भारी दिसतंय. तर ह्या ड्राईव्हमध्ये बाकी सगळं आहे. चांगला रस्ता आहे, ग्रीनरी आहे. फक्त एकाच गोष्टीची कमी आहे ती आहे पावसाची. पाऊस जर पडला असता तर अजून मजा आली असती. पण ठीक आहे, एन्जॉय करा तुम्ही ही राईड माझ्यासोबत. पुढे अजून एक टनल आलेला आहे, छोटासा टनल आहे, वशाला टनल. किती मस्त वारली पेंटिंग केलेलं आहे त्याच्यावरती. आणि समोर आहे बघा ती मस्त
डोंगर आहे हा कसाराचा डोंगर असावा असं मला वाटतंय. बघा किती सुंदर. तर हा आहे तो सगळ्यात लांब टनल जो रस्त्याला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इगतपुरी बोगदा बघू शकता. हा जेवढा मला माहिती आहे, मी जेवढं वाचलं आहे किंवा बघितलं आहे, हा 8.5 किलोमीटरचा बोगदा आहे पूर्ण. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो आहे. तर वाजलेले आहेत 11:56 आणि आपले किलोमीटर किती झालेले आहेत? 29,738 किलोमीटर झालेले आहेत. तर एंडिंगला आपण बघूया की किती किलोमीटर होतात ते आणि किती वाजता आपण बोगद्याच्या बाहेर पोचतोय. मला तर असं वाटतंय की या बोगद्यामध्ये मी एकटाच आहे, कारण ना पुढे गाडी आहे ना मागे गाडी आहे. एवढ्या मोठ्या बोगद्यातून प्रवास करणं हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. बघू शकता किती भारी वाटतोय ना बोगदा. आणि या बोगद्याला दर 200 मीटरच्या नंतर एक एक्झिट दिलेली आहे. बघू शकता इथे लिहिलं असेल 150 मीटर अहेड. आणि ही आहे एक्झिट. जिथून काही इमर्जन्सी जर झाली तर दुसऱ्या साईडच्या रोडला काढता येईल बाहेर, म्हणून हे एक्झिट्स दिलेले आहेत. हर 200 मीटरवरती एक्झिट्स आहेत. बघा परत आलेले आहे. आणि सगळीकडे फोनसुद्धा लावलेले आहेत SOS साठी. जर काही इमर्जन्सी आली तर तुम्ही इकडून रोड साईड असिस्टन्स वगैरे किंवा जे इमर्जन्सी सर्व्हिसेस असतात त्यांना तुम्ही कॉल करू शकता. तर आता बघू शकता झालेले आहे 745 किलोमीटर्स आणि वाजलेले आहेत 12:02. म्हणजे आपल्याला 8 मिनटं लागलेलं आहे हा बोगदा कंप्लीट करायला. आणि किलोमीटर झालेले आहेत 8 किलोमीटर. बघा आणि नाशिकला इथून पुढून इगतपुरीला जायला लेफ्ट दाखवलेला आहे. तर आपण बघूया लेफ्ट कुठे आहे. हा लेफ्ट आहे. तर आपण इकडून आता लेफ्ट मारणार आहे इगतपुरीला जायला. तर इथे टोल आलेला आहे. सांगेन तुम्हाला इथपर्यंत टोल माझा किती गेलेला आहे तो. तर अशा प्रकारे आता आपण टोल क्रॉस केलेला आहे. बट आपल्याला इकडून आता परत समृद्धी हायवेला जायचं आहे मुंबईच्या दिशेने. तर आपण बघूया इकडे की कुठनं टर्न आहे. ओके, सो आपण इकडून परत यू टर्न मारणार आहे. आणि हे आपण चाललेलो आहे परत मुंबईच्या दिशेने. परत टोल येईल. बघा ₹160 टोल झालेला आहे आपला इथपर्यंत. तर जसं तुम्ही बघितलं आपण गेलो होतो इकडे टोलला, बट त्यांनी सांगितलं की तुम्ही आत्ताच एक्झिट घेतल्यामुळे 10-15 मिनटं तुम्हाला थांबायला लागेल, त्याच्यानंतरच तुमचा परत टोल कट होईल, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर आपण इकडे आता बाजूला लावलेली आहे गाडी आणि थांबलेलो आहे.
बघा. तर आता आपला फास्टॅग डिटेक्ट केलेला आहे आणि आपण निघालेलो आहे मुंबईच्या दिशेने. हे बघा, परत आलेलो आहे टनल जवळ. जो आहे इगतपुरी 2 टनल. इथूनच जो इनॉग्रेशन सेरेमनी होती ती ह्याच टनलच्या साईडला होती. तर आपण आता निघालेलो आहे परत. बघा, चला भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील. आणि तुमचा सपोर्ट आम्हाला राहिला तरच आम्ही असे व्हिडिओज पुढे बनवू शकतो. तर नक्की व्हिडिओ बघत राहा पूर्ण. चला भेटूया पुढे. तर ह्याच्या पुढच्या जर्नीचे तुम्ही थोडे क्लिप्स बघा आणि आपण भेटूया आमने एक्झिटच्या इथे. आता वाजलेले आहेत 12:26. आपण घरातून निघालो होतो 9:30ला. तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलं. तिकडून आपल्याला 1-1.5 तास लागला ऑलमोस्ट आमनेपर्यंत पोचायला. आणि समृद्धी हायवेनी त्याच्या पुढे आपण इगतपुरीवरून U-टर्न मारून आता परत निघालेलो आहे. तर आमने एक्झिटला भेटूया. तुम्हाला तिकडे दाखवतो कसा आहे रस्ता तो. तर चला भेटूया पुढे. तेव्हापर्यंत तुम्ही बघा थोडेसे क्लिप्स. आणि अशा प्रकारे आपण आता परत पोचलेलो आहे टोलच्या इथे. सो वाजलेले आहेत 1 पाऊण तासाच्या आतमध्ये आपण या टोलला परत पोचलेलो आहे इगतपुरीपासून. थँक यू फॉर ट्रॅव्हलिंग ऑन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. अशा प्रकारे समृद्धी महामार्ग संपलेला आहे आणि आपण परत लागलेलो आहे NE4ला, म्हणजेच मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेला. आणि ते पुढे गेल्यावरतीच आपण ओल्ड नाशिक हायवेला लागू. तुम्हाला ते दाखवतो कसं जायचं आहे ते. तर आपण आता एक्झिटकडे आलेलो आहे. नाशिक हायवेच्या इथे आपण आता कनेक्ट करणार आहे. तर बघू शकता जाताना मगाशी आपण त्या रस्त्याने गेलेलो आणि आता आपण इकडून वरती चढून लेफ्ट मारणार आहे. आता आपण लागलेलो आहे ओल्ड नाशिक हायवेला, मुंबई नाशिक हायवे. तर
आता आपण जाऊ घरी. आपल्याला इथून घरी पोचायला 1.5 तास लागेल ऑलमोस्ट. तर घरी पोचल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो, कारण जाताना तर मी तुम्हाला रस्ता दाखवलाच होता. चला भेटूया घराच्या इथे. तर फ्रेंड्स, आता आम्ही पोचलेलो आहे घरी. वाजलेले आहेत 2:46. तर हा होता आपला इन डिटेल्ड व्हिडिओ ऑफ समृद्धी महामार्ग मुंबई टू इगतपुरी, आणि रिटर्न जर्नीसुद्धा केलेली आहे आपण. जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा आम्हाला की हा व्हिडिओ कसा वाटला. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, काळजी घ्या.